युनाय फाउंडेशन आयोजित एच विमेन एक्सलन्स 2026 हा महिलांचा महाराष्ट्रातील गौरवाचा पुरस्कार आहे. म्हणजे आपण असं म्हणू, महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा हा आहे. हा दिनांक 21 मार्च 2026ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह इथे संपन्न होणार आहे. वेळ आहे दुपारी 12 ते 3 आणि कार्यक्रमासाठी येणार आहेत 25 जिल्ह्यातल्या महिला आणि नामांकनं तेवढे आलेले आहेत आणि त्या नामांकनांमधून आम्ही निवड केलेल्या महिला ज्या आहेत त्या फक्त 92 आहेत आणि तुमच्या सहकाराची, तुमच्या उपस्थितीची आम्हाला आवश्यकता आहे, कारण त्या महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत युनाय फाउंडेशनला पोहोचायचं आमचं मानस आहे. कार्यक्रम निःशुल्क असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. आमचा नंबर आहे, व्हॉट्सॲप नंबर देऊ, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं तर मग फूड व्यवस्था आणि बसण्याची बैठक व्यवस्था ही व्यवस्थितपणे होऊ शकेल, म्हणून रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, कारण एक महिला जेव्हा पुरस्कारासाठी तयार होते, तिला पुरस्कार देतो, तेव्हा अनेक महिलांना तिच्याकडून प्रेरणा मिळते. खूप जणी आहेत, आमचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओज टाकलेले आहेत आम्ही महिलांचे. खूप महिलांनी त्याच्यावरती बोलल्या नाहीये, कारण त्यांना तेवढी भीती वाटते. तर आम्हाला असं वाटतं जास्तीत जास्त लोक जेव्हा येतील तेव्हा त्यांनाही वाटेल की आपण अजून बोललं पाहिजे, अजून जास्त महिलांपर्यंत गेलं पाहिजे. कारण 92 पुरस्कार महाराष्ट्राच्या एकूण महिलांच्या लोकसंख्येचे 0.0016 एवढंच आहे, म्हणजे खूप कमी आहेत. आम्हाला असं वाटतं जास्तीत जास्त लाखोच्या संख्येपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. फक्त ही सुरुवात आहे आणि तुमच्या सहकार्याची, मॉरल सपोर्टची, उपस्थितीची जास्त गरज आहे. मी पर्सनली रिक्वेस्ट करते सगळ्यांना की प्लीज या, आम्हाला प्रोत्साहित करा. आम्हाला नवीन नवीन अजून असे उपक्रम करण्यासाठी प्रोत्साहनाची फार गरज आहे. थँक्यू सो मच. मार्च 2026ला आपला महिला दिन निमित्त आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भरपूर आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे चांगला. साधारणतः 400, मॅडमने सांगितलं जसं 440, 460च्या आसपास आपल्याला रिस्पॉन्सेस आलेले आहेत. भरभरून पहिल्याच वर्षी आपल्याला भरपूर रिस्पॉन्स आलेला आहे. त्याच्यातल्या पण आम्हाला कुठले कमी करायचे, कुठले घ्यायचे आम्हाला कारण की खूप महिला आहेत, सामाजिकमध्ये आहे, एज्युकेशनमध्ये आहेत, भरपूर कॅटेगरी स्पोर्ट्समध्ये आहेत. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज दिलेल्या होत्या आपण. साधारणतः 16 कॅटेगरीज आहेत. त्याच्यात कोणाला कट छाट करायची, त्याच्यातही ज्युरी मेंबर्सनी सगळं त्यांच्याशी मुलाखती घेऊन सगळं क्लिअर करून फायनली 92-93 जे काही आहेत 92 पुरस्कार आपण देत आहोत. हे पहिलाच वर्ष आहे आपलं. तर सगळ्यांनी यावे आणि आम्हाला त्याचं मॉरली सपोर्ट फार लागेल त्याच्यासाठी. महिलांना पुरस्कार देतोय आपण, ज्यांनी खरोखर काम केलेलं आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण यापुढे जे UPSCची तयारी करत आहेत, असे मुलं आहेत की ज्यांना मोटिवेशनची गरज आहे, असे मुलं आहेत की ज्यांना वाटते की आपण शिकायला हवंय पण घरची आर्थिक परिस्थिती तशी नाहीये. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही त्या मुद्द्यांवर पण लक्ष द्यावं, जेणेकरून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहे, स्पर्धा परीक्षा आहेत, त्यांच्यासाठी मुलांच्या तयारीसाठी पालकत्व घेणारे आपण समाजात लोक शोधू, त्यांच्यासाठी मेंटरशिप काय करता येईल अशा प्रकारे आपल्याला करता येईल. हा पण आमचा दूरगामी उद्दिष्ट आहे. टुरिझम आहे, असे वेगवेगळे तिथे आपण बिझनेसेस चालवतो. युनाय हेअर अँड ब्युटी आहे. आणि मग अशा वेळेलाच वाटलं, माझं सामाजिक कार्य खूप 2002 पासून असल्यामुळे मला असं वाटलं की समाजाचं ऋण आहे ते कुठे ना कुठे आपण दिलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि म्हणून मग युनाय फाउंडेशन नावाचं एक पॅरलल व्यासपीठ आम्ही चालू केलं आणि हे काम आम्ही आधी व्यवसायामध्ये केलं. जसं व्यवसायामध्ये एखाद्या व्यक्तीला आम्ही फ्लॅट असाच दिला, म्हणजे जिथे आम्ही कुठल्याही प्रकारचं कमिशन न घेता, चला आपण इथे नो लॉस नो प्रॉफिट अशा पद्धतीने करू शकतो. युनाय हेअर अँड ब्युटी आमचं जे सलोन आहे, तिथे आम्ही शिवगर्जना म्हणा आणि 75% सूट मिळवा, अशा प्रकारे समाजाला धरून जेणेकरून समाजामध्ये काही जागृती येईल अशा प्रकारचे उपक्रम केलेले आहेत. आणि स्थानिक लेवलला असे पुरस्कार वगैरे पण दिले. पण असं वाटलं की आपल्याला हा खूप मोठा उपक्रम आहे आणि हा महाराष्ट्र पातळीवर झाला पाहिजे. मग त्यामुळे आम्ही महाराष्ट्र पातळीवर हा कार्यक्रम घेऊन आलो
आणि युनाय फाउंडेशनचा उद्देश आहे यूथ आणि महिला यांचं सक्षमीकरण, सबलीकरण, रोजगार निर्मिती. त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्यांना मुळात ते कळलं पाहिजे की त्याच्यात काय आहे. आणि हे आमचं उद्दिष्ट आहे, महिलांना आणि यूथला घेऊन. त्या 92 जिल्ह्यामधल्या एक महिला तुम्ही निवडल्या आहेत असं नाहीये, ज्या जिथून नामांकन आली आहे आता सामाजिक आहे, म्हणजे पुरस्कार वितरण करण्यासाठी आहेत ना आपल्याकडे बरेच. आपल्या पत्रकामध्ये आपण नावं दिलेली 16 नावं आहेत. काही उद्योजिका आहेत इथे, संस्थेचे आहेत, काही नगरसेविका आहेत ज्या नव्याने झालेल्या आहेत. तर यांच्याद्वारे पण हा पुरस्कार दिला जाईल, त्यांनाही एक मान. कारण आम्ही असं मानतो युनाय फाउंडेशन की समाज म्हटलं की सगळ्या गोष्टी येणार आहे, सामाजिक पण येणार आहे, राजकीय पण येणार आहे. सगळ्यांकडे हा निरोप गेला पाहिजे, त्यांची तिथे उपस्थिती अनिवार्य आहे. तर आपल्याकडे मला असं वाटतं 5 नगरसेविका आहेत, उद्योजिका आहेत, उद्योजक आहेत जे ह्या पुणे क्षेत्रात काम करतात. ते सगळे येऊन त्यांच्याद्वारे पण हा पुरस्कार दिला जाईल. 16 वेगवेगळ्या क्षेत्रात. ह्यामध्ये असा कुठल्या तुम्ही महिला नाहीये, तिथे जेवणाची व्यवस्था असेल आणि पुरस्कारार्थीला आपण ट्रॉफी देतोय, मफलर देतो आहे, सर्टिफिकेट देतो आहे. अशा प्रकारे हे आपलं अवॉर्डचं स्वरूप असणार आहे. सचिव आहेत बरका लाहोटी आणि उपाध्यक्ष आहेत शिल्पा खिवनसरा. सर्वजण तुमचं स्वागत करतो. खूप वेगळा उपक्रम आम्ही राबवत आहोत. हल्ली जे अवॉर्ड दिले जातात, जे रोख स्वरूपात त्यांच्याकडून पैसे घेतले जातात, त्याला कुठेतरी आम्ही विरोध करतोय. आणि ज्या महिलेने खरोखर काम केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून काम केलेलं आहे अशा महिलांची आम्ही ह्या पुरस्कारासाठी निवड केली. निवड आमची खूप वेगळ्या पद्धतीने झाली आहे. गुगल फॉर्म्स त्यांना पाठवले, त्यांची माहिती आली, निवड समिती बसली, त्यांच्या मुलाखती झाल्या आणि त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कार्याच्या आधारावरच त्यांना हा पुरस्कार घोषित केला आहे. एमएच विमेन एक्सलन्स 2026 या नावाने आपला हा पुरस्कार आहे. महाराष्ट्रातल्या 25 जिल्ह्यांतून नामांकनं आली आहेत आणि 400च्या वर नामांकनं येऊन त्यांच्यातून आम्हाला कटछाट करत आम्ही 90 पर्यंत आलो आहे. 90 महिलांना संपूर्ण महाराष्ट्रातून पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कार होणार आहे 16 आपला अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सभागृह विवेवाडी आणि 21 मार्च 2026ला दुपारी 12 ते 3 या वेळेत हा प्रोग्राम आपला कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून नागपुरे मॅडम, ज्या महापौर आहेत मंजुषा नागपुरे मॅडम, ह्या लाभलेल्या आहेत. पुणे मिररच्या डायरेक्टर शीतल बियाणी प्रमुख पाहुण्या म्हणून असतील. प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट आदित्य निटुरे या कार्यक्रमामध्ये असतील आणि गौरी निगुडकर ह्या अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत. आणि त्याशिवाय अनेक मान्यवर यांची उपस्थिती ह्या कार्यक्रमात असणार आहे. राज्यव्यापी असल्यामुळे 25 जिल्ह्यांमधून नामांकन येणं आणि पहिलंच वर्ष, हे आमचं पहिलं वर्ष आहे. ह्याच्या आधी आम्ही लोकल लेवलला, स्थानिक लेवलला अनेक कार्यक्रम केले, पण राज्यात, महाराष्ट्र राज्यावरचा हा आमचा पहिला उपक्रम आहे. आणि त्या मानाने आम्हाला असं वाटतं आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. निशुल्क अवॉर्ड ही टॅगलाईन इतकी महिलांमध्ये प्रचलित झाली की एकीने फॉर्म भरला, लगेच तिने दुसरीला सांगितलं, तिसरीने सांगितलं. अशा प्रकारे ते फॉर्मचा एवढा ओढा आला. आम्हाला ही कल्पना नव्हती की इतका प्रतिसाद आम्हाला पहिल्या वर्षी मिळेल. आम्ही कुठल्याही प्रकारची कुठलीही जाहिरात केली नाही, हे फक्त तोंडी सगळीकडे पसरलं. प्रचार आणि प्रसार इतका लवकर झाला त्याचा.